व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही. व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1892 रुपये. पुणे मुंबई दरम्यान धावणार वंदे भारत तिकीट दर कमी असल्याने सामान्य प्रवाशांचा वंदे मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज. 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल. 20 गाड्या सीएसएमटी ऐवजी दादरमधून सुटणार. सीएसएमटी स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विजेवर धावणारी मिनी टॉय ट्रेन ऑगस्ट 2025 पर्यंत सेवेत रुजू होणार. 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती. नवरात्रोत्सवात महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टच्या विशेष गाड्या. 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान भायखळा महालक्ष्मी रेल्वे स्थानकातून बस गाड्या सुटणार. भारतात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती. देशभरात 934 मिलीमीटर पावसाची नोंद. 2020 नंतर देशात सर्वाधिक 108% पाऊस. हवामान विभागाची माहिती. कल्याण शहरातील पाणी पुरवठा आज बंद. 12वे जलशुद्धीकरण केंद्रात महावितरणकडून रोहित्र दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत पाणी पुरवठा बंद. समृद्धी महामार्गावर धुक्याची दाट चादर. वाहतुकीचा वेग मंदावला. शिर्डी ते सिन्नर प्रवास करताना वाहन चालकांना धुक्याचा अनुभव. धुळे सोलापूर महामार्गावर धुक्याची चादर. वाहतुकीवर परिणाम. 2 दिवसांपूर्वी वडीगोद्री भागामध्ये झालेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे महामार्गावर वेगळं चित्र. राज्यात 8 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्राची मान्यता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची एबीपी माझाला माहिती. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 5,000 तर मदतनीसांच्या मानधनात 3,000 रुपयांची वाढ. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. राज्यातील कोतवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार करणार. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्याच्या निर्णयानंतर सत्कार होणार असल्याची सूत्रांची माहिती. पंढरपूर मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास शासनाची मंजुरी. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. मुंबईत बिल्डरच्या मर्जीनं एसआरएकडून जनतेवर अत्याचार. याविरोधात खासदार वर्षा गायकवाड आणि आम्ही लढा देणार. ही मनमानी खपवून घेणार नाही. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात होण्याची शक्यता. मुंबई नाशिक महामार्गावर आमणे इंटरचेंज जवळ रस्त्याचं काम अपूर्ण कामामुळे लोकार्पण लांबणीवर गेल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचे नारी दूत ॲप जुलै अखेरीस बंद झालं. त्यानंतर सरकारनं अर्ज भरण्यासाठी कोणती सुविधा दिली. प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती 7 ऑक्टोबरला कोर्टात सादर करण्याचे निर्देश. गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यात यावा. विश्व हिंदू परिषदेनं गरबा आयोजन समितीकडून व्यक्त केली अपेक्षा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर. आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद. आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी. 150 मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जाणार. महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता बैठक. जागा वाटपासंदर्भात मवियातील नेते करणार चर्चा. महाविकास आघाडीत निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा सुटणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी व्यक्त केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. काँग्रेस नेते राहुल गांधी 4 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला ठाण्यात येणार असल्याची माहिती. मुंबईत जागा वाटपासंदर्भात आमची वेगळी समिती. वर्षा गायकवाड, असलम शेख आणि आमच्यात मुंबईतील 36 जागांसंदर्भात चर्चा. काँग्रेस नेते भाई जगताप यांची माहिती. धुळ्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक. ठाकरे गटही या जागेसाठी आग्रही.
महाराष्ट्रातील 288 पैकी 176 आमदारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती. टक्केवारीनुसार ही आकडेवारी 62% इतकी. यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या 113. 2019च्या निवडणुकीत एडीआरनं केलेल्या विश्लेषणातून माहिती समोर. आमदार कारेमोरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक. मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा. कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज पुण्यात मेळावा. पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित. पुण्यातील आमदार, आजी माजी नगरसेवक सर्व मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नसल्याचा शरद पवारांचा आरोप. बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेंच्या अटकपूर्व जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पार्टी आता शरद पवार गटात विलीन होणार. राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश. वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता. यापूर्वी वंचितकडून 11 उमेदवारांची घोषणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगलीतील बीटा दौऱ्यावर. टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. पुण्यातील कात्रज कोढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद. लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी. वैद्यकीय चाचणीच्या प्रथम अहवालात हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष. लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल. हाकेंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती. आरोपांची शहानिशा पोलीस करतील, पण मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आंदोलकांसोबतच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर करण्यात येणार. डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर. शिंदे समितीचा अहवाल. एबीपी माझाच्या हाती सापडलेल्या पुराव्यांची संख्या 54,81,400 वर. सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी मराठा कुणबीचे पुरावे सापडले. अब्दुल सत्तारांनी घेतली जरांगेंची भेट. शिंदे समितीचा अहवाल सरकारनं स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. खासदार उदयनराजे भोसलेंनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मराठा आरक्षणावर चर्चा. मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांच्यामध्ये राजकीय विषयावर देखील चर्चा झाल्याची माहिती. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही, हे शिंदे समितीच्या अहवालातून सिद्ध झालं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. सर्व मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. आमच्याशी गद्दारी केली तर महागात पडेल. मनोज जरांगेंचा इशारा. नांदेडच्या अर्धापूर नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह 8 नगरसेवकांची काँग्रेसमधून लोकसभेत भाजपचा प्रचार केल्यानं हकालपट्टी. शिवसैनिक बाळ हरदास यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात महिलेचा गोंधळ. शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रम स्थळावरील बॅनर ठाकरे गटानं काढल्याचा महिलेचा आरोप. पालघरमध्ये जात पडताळणी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. पालकमंत्री रवींद्र चव्हाणांचा संताप. ओबीसी प्रवर्गातून जात पडताळणी प्रकरणात त्रुटी काढून मुद्दाम प्रकरण प्रलंबित करत असल्याचा प्रकार. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. भाषणादरम्यान सभासद माकड म्हटल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती. अंबरनाथमध्ये कॅब चालकाकडून बनावट फोनपे ॲपच्या माध्यमातून फसवणूक. ॲपमध्ये पैसे गेल्याचं दिसलं, मात्र सीएनजी पंप चालकाला पैसे आलेच नाहीत. शिवाजीनगर पोलिसांची कॅब चालकावर कारवाई. मुंबईच्या भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून जनजागृती अभियान. सोच का साथ अभियानातून जनजागृती.
मुंबई पोलिसांच्या कुटुंबाच्या आरोग्याशी खेळ. गेल्या 1.5 वर्षांपासून घाटकोपरच्या पंतनगर पोलीस वसाहतीत दूषित पाण्याचा पुरवठा. नाशिकमध्ये मनसेचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या उद्घाटनावरून वाद. मनसेच्या काळातील संग्रहालयाचं शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्यानं उद्घाटन. राज ठाकरेंच्या नावाची कोनशिला काढल्याचा मनसेचा आरोप. नालासोपारा पूर्वेकडील एका सोसायटीच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळली. 3 वाहनांचं नुकसान. भिंत कोसळण्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित. बारामतीमध्ये भंगार व्यावसायिकाचं अपहरण करत लुटल्याचा प्रकार. 6 जणांपैकी 3घांना अटक. कारवाईत 2 गावठी पिस्तुलासह 2,51,000चा मुद्देमाल जप्त. पालघरमध्ये कारची 2 दुचाकींना धडक. मनोर रोडवरची घटना. अपघातात 3 जण गंभीर जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.